नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. युनिट नंबर फर्स्ट जवळपास संपलेलं आहे. त्याच्यानंतर आपण युनिट नंबर जे सेकंड आहे ते चालू करतोय आज. युनिट नंबर सेकंड म्हणजे इलेक्ट्रिकल हिटिंग वरती डिपेंड आहे. आता इलेक्ट्रिकल हिटिंग म्हणजे काय की आपण नॉर्मली हीट ऑब्टेन करण्यासाठी फ्युएल बर्न करतो. फ्युएल बर्न केल्यानंतर फ्युएल एनर्जीचं कन्वर्जन हीटमध्ये होतं. त्याचप्रमाणे जर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करून त्याच्यापासून हीट तयार करायचं ठरवलं तर त्याच्या काही मेथड्स आहेत. त्या मेथड्स त्याच्यानंतर ते डायग्राम वगैरे पाहणार आहे. तर हे जे युनिट आहे आपलं युनिट नंबर सेकंड ते जवळपास तुमचं 16 मार्क्ससाठी आहे. 16 मार्क्ससाठी ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आता 16 थर्ड इयरला आय स्कीममध्ये याच्यामध्ये इलेक्ट्रिकल हिटिंग आणि वेल्डिंग असे कंबाईन चॅप्टर आहेत. इथं मात्र तुम्हाला सेपरेट चॅप्टर दिलेले आहेत. त्यामुळे हे जे युनिट आहे ते तुमचं 16 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट काय मोड ऑफ हीट ट्रान्सफर. मोड ऑफ हीट ट्रान्सफरमध्ये हीट कशी ट्रान्सफर केली जाते. हीट कॅन बी ट्रान्सफर्ड बाय कंडक्शन, कन्व्हेन्शन अँड रॅडिएशन. अशा पद्धतीने हीट ट्रान्सफर केली जाते. त्याच्यामध्ये कंडक्शन जे आहे आता ते कंडक्शन म्हणजे काय तर कंडक्शन म्हणजे वेन वन मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स गेट हीटेड देन इट ट्रान्सफर हीट टू द ॲडजसंट मॉलिक्यूल. म्हणजे एखादा मॉलिक्यूल जर आपला हीट झाला, समजा एखादी स्ट्रीप आहे आयनची आणि तुम्ही इथं त्याला जर हीट केलं तर काही वेळानंतर ती हीट इकडे ट्रान्सफर होत जाते या मॉलिक्यूल शेजारच्या मॉलिक्यूलला, या मॉलिक्यूलला, हे शेजारच्या. तर अशा पद्धतीने सॉलिडमध्ये जर हीट ट्रान्सफर जी होते ती तुमची कंडक्शनने होते. म्हणजे कॉपर स्ट्रीप असेल किंवा कोणती असेल तर वेन वन मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स गेट हीटेड देन इट ट्रान्सफर हीट टू द ॲडजसंट मॉलिक्यूल. एखादा मॉलिक्यूल हीट झाला तर तो ॲडजसंटला ट्रान्सफर करतो, तो ॲडजसंटला ट्रान्सफर करतो. अशी हीट पूर्ण तुमच्या स्ट्रीप पूर्ण होते. एक्झाम्पल काय सॉलिड मेटल हिटिंग आहे म्हणजे कॉपर, ॲल्युमिनियम किंवा कुठलेही मेटल तुम्ही हीट करू शकता. तर कुठल्याही मेटलमध्ये जी हीट ट्रान्सफर होते ती कंडक्शनने होते. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे कन्व्हेन्शन. कन्व्हेन्शन म्हणजे काय इन दिस हीट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पॉईंट टू अदर पॉईंट ड्यू टू मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स ऑफ फ्लुइड. म्हणजे एखादं फ्लुइड घेतलं, वॉटर आहे, ऑइल आहे किंवा अजून कुठलं लिक्विड असेल, त्याच्यामध्ये हीट कशी तयार होते तर हीट तुमची कन्व्हेन्शनने तयार होते. कशी तयार होते तर ज्यावेळेस एखादा आपण वेन हीट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन पॉईंट टू अदर पॉईंट ड्यू टू मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे मॉलिक्यूलच्या मुवमेंटमुळे हीट ट्रान्सफर होते. फॉर एक्झाम्पल आपण एक याच्यामध्ये समजा पाणी ठेवलेलं आहे, एक छोटं क्रुसिबल किंवा भांडं आहे, याच्यामध्ये जर पाणी ठेवलं आणि याला जर इथं खाली हीट केलं तर ज्यावेळेस हीटिंग होते त्यावेळेस इथले जे वॉटर आहे ते हीट होतं, त्याचे बबल्स बनतात आणि ते बबल्स अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह होतात आणि मग तुमचे हे इथं जमायला चालू होतात. म्हणजेच काय तुमचे मॉलिक्यूल वन पॉईंटपासून अदर पॉईंटला काय झाले मूव्ह झाले. तर इथं मुवमेंट होते कारण ज्यावेळेस हीट होतं त्यावेळेस वॉटर हीट होतं, त्याचे एअर बबल्स बनतात आणि त्याची टेम्परेचर जास्त असतं त्यामुळे ते वरच्या डायरेक्शनला असे मूव्ह होतात. आणि ज्यावेळेस वॉटर हीट होतं त्यावेळेस ते वरचं टेम्परेचर जास्त आणि खालचं टेम्परेचर कमी असतं त्यामुळे वरतून खाली हीट होत जातं. तर हे एक्झाम्पल त्याचे वॉटर हिटिंग आहे, ऑइल हिटिंग आहे, कोणतंही लिक्विड घ्या, फ्लुइड घ्या. त्याच्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे रॅडिएशन. रॅडिएशन जे होतं ते म्हणजे गॅसेसमध्ये होतं. इन दिस हिटिंग मटेरियल एक्झिबिट्स और रॅडिएट्स हीट एनर्जी and remaining molecules are absorb this heat energy due to which heat is transferred. म्हणजे एअर असेल किंवा गॅसेस असतील याच्यामध्ये काय आहे की हिटिंग मटेरियल ज्यावेळेस हीट होतं किंवा हीट रॅडिएट करतं त्यावेळेस तिथं जे प्रेझेंट असलेली एअर आहेत किंवा दुसरं कोणतं मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूल जे तुमचे गॅसेस आहेत ते काय करतात दुसऱ्या ह्याच्यापासून मटेरियलपासून काय करतात तुमची हीट ॲब्सॉर्ब करून घेतात. ठीक आहे. तर हीट ॲब्सॉर्प्शन दुसऱ्या मॉलिक्यूलपासून केली त्याला आपण रॅडिएशन म्हणतो आणि ती जनरली एअरमध्ये किंवा अदर गॅसेस मटेरियलमध्ये या गोष्टी घडतात. तर हे 3 मीडियम आहेत. त्याच्यावरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाईल. कंडक्शन, कन्व्हेन्शन, हीट ट्रान्सफरच्या मेथड्स किंवा मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. कंडक्शन सॉलिडमध्ये होतं, कन्व्हेन्शन लिक्विडमध्ये होतं आणि रॅडिएशन हे मात्र गॅसेसमध्ये होतं. नंतर पुढं एक लॉ आहे
की जो न्यूमरिकलमध्ये आपल्याला यूज होईल, याच्यावरती न्यूमरिकल आहेत. अकॉर्डिंग टू स्टीफन्स लॉज ऑफ रेडिएशन, तर H इज इक्वल टू 5.72 K डॉट K इंटू E इन ब्रॅकेट T1 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट रेस टू, इथं मात्र 4 या, ब्रॅकेट रेस टू 4 मायनस T2 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट रेस टू 4 ब्रॅकेट कम्प्लीट, असा हा फॉर्म्युला आहे. तर H म्हणजे काय, वेअर H इज हीट ट्रान्सफर इन वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर. H म्हणजे हीट ट्रान्सफर आहे. त्याच्यानंतर T1 हे तुमचं सोर्स टेम्परेचर आहे केनविलमधलं, आणि T2 हे काय आहे तुमचं सबस्टन्सचं टेम्परेचर आहे विच ॲब्सॉर्ब द हीट. म्हणजे हे जे टेम्परेचर आहे ते हीटिंग कॉईलचं आहे, आणि हे टेम्परेचर तुमचं समजा वॉटर हीट करताय तर वॉटरचं आहे, सबस्टन्स आहे. त्याच्यामुळे हे T1 ऑलवेज ग्रेटर असणार आहे T2पेक्षा, T2 हे मात्र कमी असणार आहे. तर T1 तुमचं सोर्स टेम्परेचर म्हणजे जो हिटिंग एलिमेंटचा सोर्स आहे त्याचं टेम्परेचर असेल, आणि T2 काय असेल तर तुमचं जे तुम्हाला हीट करायचं आहे सबस्टन्स त्याचं टेम्परेचर असेल. त्याच्यानंतर K इज द कॉन्स्टंट ऑफ रेडिएशन इफिशियन्सी, आणि इट इज जनरली 0.5 to 0.8 याच्यामध्ये रेडिएशन इफिशियन्सी असणार आहे तुमची. त्याच्यानंतर इमिसिव्हिटी, आता हे दोन गोष्टी दिल्या जातील तुम्हाला K आणि E याच्यामध्ये न्यूमरिकलमध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्याच्यानंतर K इज द एमिसिव्हिटी ऑफ द मटेरियल. फॉर ब्लॅक बॉडी इट्स व्हॅल्यू इज 1 अँड रेजिस्टन्स हिटिंग इट इज 0.9. तर ही तुमची फॉर्म्युला आहे एमिसिव्हिटीचा, लॉज ऑफ रेडिएशन. त्याच्यानंतर आहे तुमचं क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल हिटिंग. तर क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल हिटिंग बघताना याच्यामध्ये काय काय आहे, तर इलेक्ट्रिकल हिटिंग classified into two types mainly. First is power frequency heating and second one is high frequency heating. Power frequency means frequency 50 Hz without changing frequency, that is 50 Hz frequency आपण यूज करतो, आणि इकडं मात्र 50 Hz पेक्षा जास्त हाय फ्रिक्वेन्सी यूज केली जाते तुम्हाला हे करण्यासाठी. तर त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी यूज केली हाय फ्रिक्वेन्सी हिटिंग. त्याच्यानंतर पॉवर फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा it has 3 types: resistance heating, second one is arc heating, third one is electron bombarded heating. In resistance heating there are 2 types: direct resistance and indirect resistance heating. Arc heating, it has also 2 types: direct arc heating and second one is indirect arc heating. Then high frequency heating has again 2 types: induction heating and dielectric heating. For our diploma syllabus there are total 6 diagram, and one is Ajax wet furnace, that is 7 diagram for this classification. First one is direct resistance heating, then indirect resistance heating, then direct arc heating, indirect arc heating. 4 diagrams. Then induction heating and dielectric heating, each has 1 diagram. Then this total 6 diagram plus Ajax wet furnace, it has also 1 diagram. Then total 7 diagrams in this chapter, and also arc formation process has again 2 diagrams for its methods of arc formation. Let us see the advantages of electric heating. काय ॲडव्हान्टेज असतील इलेक्ट्रिकल हिटिंगचे, तर इलेक्ट्रिकल हिटिंगचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, कम्पॅरिझन करताना जी इलेक्ट्रिकल हिटिंग आहे तुमची ती कम्पेअर करायची विथ दी कन्व्हेन्शनल हिटिंग. म्हणजे आपण फ्युएल यूज करतो, त्याच्यानंतर एखादं पूर्वी वूड यूज करायचे, लाकूड यूज करायचे, कोळसा यूज करायचे, नंतर पेट्रोकेमिकल्स आले, तर ह्या गोष्टी यूज करून आपण हीट ऑप्टेन करतो. आता गॅस आहे, नॅचरल गॅस वगैरे किंवा LPG आहे, तर ह्या गोष्टी आपण यूज करून हीट ऑप्टेन करतो. तर हीट ऑप्टेन करताना आणि त्या कन्व्हेन्शनल ज्या मेथड्स आहेत त्याच्याऐवजी तुमच्या इलेक्ट्रिकल हिटिंगमध्ये काय ॲडव्हान्टेजेस आहेत तर ते आपण बघणार आहे. फर्स्ट इलेक्ट्रिकल हिटिंगचा ॲडव्हान्टेज आहे क्लीनलीनेस. इट इज अ क्लीन सोर्स ऑफ एनर्जी. देअर इज नो बाय प्रोडक्ट लाईक CO2, देन फ्युम्स अँड स्मोक्स, ह्याच्यासारखे बाय प्रोडक्ट नाही आहेत. धूर तयार होत नाही किंवा त्याच्यापासून कुठले गॅसेस बाहेर पडत नाहीत, ॲश बाहेर पडत नाही, त्यामुळे एकदम क्लीन सोर्स आहे एनर्जीचा. त्याच्यानंतर अब्सेन्स ऑफ फ्ल्यू गॅसेस, जसं मी सांगितलं की त्याच्यापासून फ्ल्यू गॅसेस बाहेर पडत नाहीत. जसं पेट्रोल आपण बंद केलं गाडीमध्ये तर त्याच्यापासून सायलेन्सरमधून धूर बाहेर पडतो, म्हणजे फ्ल्यू गॅसेस बाहेर पडतात. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असेल,
तर हे मात्र हिटिंगमध्ये, इलेक्ट्रिकल हिटिंगमध्ये ॲब्सेन्स असतं. त्याच्यानंतर इझी टू कंट्रोल, कंट्रोलिंग मेथड ह्या इझी आहेत. जस्ट तुम्ही करंट किंवा व्होल्टेज कंट्रोल करून किंवा फ्रिक्वेन्सी कंट्रोल करून तुम्ही हिटिंग कंट्रोल करू शकता. त्याच्यानंतर बेटर वर्किंग कंडिशन बेटर राहते जिथं आपण इलेक्ट्रिकल हिटिंग यूज करतो, कारण बाय प्रोडक्ट नाही तेच, त्यामुळे तिथं क्लीनलीनेस राहणार आहे आणि तिथली वर्किंग कंडिशन बेटर असणार. त्याच्यानंतर युनिफॉर्म हिटिंग राहणार आहे. युनिफॉर्म हिटिंग म्हणजे पूर्ण जो तुमचा समजा तुम्हाला हीट करायचं आहे, एक 5 सेंटीमीटरची तुमची एखादी स्ट्रीप आहे किंवा पीस आहे आयनचा, तर त्या पूर्णच्या पूर्ण आयनमध्ये जो काय तुमचा 1 मीटर किंवा अर्ध्या मीटरचा असेल, त्या पूर्णच्या पूर्ण रॉडमध्ये युनिफॉर्म हिटिंग होते. असं नाही की कुठं कमी कुठं जास्त. तर हे एक महत्त्वाचं ॲडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ऑफ युटिलायझेशन ऑफ एनर्जी, ह्याच्यामध्ये एनर्जी मोठ्या प्रमाणात युटिलाइज होते, कारण एनर्जीचे लॉसेस कमी आहेत. जी काय एनर्जी येते ते इन टर्म्स ऑफ हीट बाहेर पडते. एकदा कॉईल हीट केली की त्याच्यापासून दुसरे बाय प्रोडक्ट नाही आहेत हीट एनर्जीशिवाय, त्याच्यामुळे इफिशियन्सी पण जास्त राहते. त्याच्यानंतर हिटिंग ऑफ कंडक्टिंग मटेरियल इज पॉसिबल. म्हणजे नॉन कंडक्टिंग मटेरियल जे आहेत, नॉन कंडक्टिंग मटेरियल कोणते तर जे तुमचे मटेरियल ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही, असे इन्सुलेटिंग मटेरियल्स असतील किंवा दुसरे अजून कोणते मटेरियल असतील, तर ते जे नॉन कंडक्टिंग मटेरियल आहेत ते पण आपण ह्या मेथडनी हीट करू शकतो. म्हणजे त्याचं बेटर एक्झाम्पल म्हणजे इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग असेल, इनडायरेक्ट आर्क हिटिंग असेल, त्याच्यानंतर डायलेक्ट्रिक हिटिंग असेल, तर ह्या मेथडने आपण ते पण मटेरियल हीट करू शकतो. त्याच्यानंतर चीप फर्नेस, देर इज नो नीड ऑफ चिमनी अँड अदर इक्विपमेंट टू रिलीज द फ्ल्यू गॅसेस, हेन्स इलेक्ट्रिकल फर्नेस इज चीप. म्हणजे बॉयलर जर कम्पेअर केला फर्नेससोबत, तर बॉयलरला तुम्ही बघू शकता चिमणी असते, त्याच्यानंतर बाकीचे मटेरियल एक्झॉस्ट फॅन असतात, इंड्यूस ड्राफ्ट असतो, फोर्स ड्राफ्ट असतो, बाकीचे भरपूर सारे इक्विपमेंट असतात. तसे आपल्या फर्नेसला त्याची गरज नाही आहे, कारण याच्यामध्ये बाय प्रोडक्टच नाही, धूरच नाही किंवा ॲशच प्रोड्यूस होत नाही, तर तुम्हाला त्या गोष्टींची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे फर्नेस एक चीप आहे ॲज कम्पेअर. चीप म्हणजे त्याची कॉस्टिंग कमी जाते किंवा त्याला लागणाऱ्या ॲक्सेसरीज कमी लागतात. त्याच्यानंतर लास्ट ॲडव्हान्टेजेस आहे ॲटोमायझेशन ऑफ हिटिंग. म्हणजे हिटिंगचं आपण ॲटोमायझेशन करू शकतो. ह्याचं बेटर एक्झाम्पल आपल्यामध्ये घरामध्ये इंडक्शन असेल तर त्या ठिकाणी किंवा ओव्हन असेल त्याच्यावरती आपण टेम्परेचर सेट करू शकतो, टाईम सेट करू शकतो, व्होल्टेज कंट्रोल करू शकतो. तर ॲटोमायझेशन झालं, त्याला परत बघायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे की समजा एखादं मटेरियल हीट करण्यासाठी 5 मिनटं लागतात आणि एवढं टेम्परेचर ठेवावं लागतं. तुम्ही टेम्परेचर सेट केलं, 5 मिनटाचं टायमिंग लावलं, 5 मिनटानंतर ॲटोमॅटिकली तो ओव्हन काय होऊन जातो रे, बंद होऊन जातो. तर हे ॲटोमायझेशन झालं याच्यामध्ये. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ॲडव्हान्टेजेसमध्ये आपण आज काय काय बघितलं बघा. ॲडव्हान्टेज ऑफ हिटिंगमध्ये क्लीनलीनेस आहे, ॲब्सेन्स ऑफ फ्ल्यू गॅसेस, इझी टू कंट्रोल, बेटर वर्किंग कंडिशन, युनिफॉर्म हिटिंग, व्हेरी हाय इफिशियन्सी असते, हिटिंग नॉन कंडक्टिंगची सुद्धा हिटिंग पॉसिबल आहे. त्याच्यानंतर चीप फर्नेस आहे, कॉस्ट कमी, ॲटोमायझेशन हिटिंगमध्ये करू शकतो आपण. त्याच्या आधी पाहिलं की आपण क्लासिफिकेशन बघितलं इलेक्ट्रिकल हिटिंगचं. तर इलेक्ट्रिकल हिटिंगचे क्लासिफिकेशन 2, पॉवर फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी, आणि त्याचे सब टाईप्स बघितले. त्याच्या आधी स्टीफन्स लॉ बघितला, लॉज ऑफ रॅडिएशन. त्याच्यानंतर आधी आपण रॅडिएशन, कंडक्शन, कन्व्हेन्शन यांच्या डेफिनेशन बघितल्या. तर हे बेसिक टर्म्स आहेत. तर आता फक्त जस्ट क्लासिफिकेशनपर्यंत झालेले आपले ॲडव्हान्टेज, आणि त्याच्या पुढं आपण 1 बाय 1 एक हिटिंग पाहणार आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर फर्स्ट हिटिंग कुठली आहे, रेजिस्टन्स हिटिंग आहे. तर ही रेजिस्टन्स हिटिंग आपण सुरुवातीला पाहणार आहे. त्याचे डायग्राम, वर्किंग प्रिन्सिपल असेल ते पुढच्या लेक्चरला आपण तो टॉपिक चालू करूया. तर रेजिस्टन्स हिटिंगपासून आपण बघणार आहे. त्याचं डेरिवेशन आहे एक छोटंसं, लेंथ आणि हे कॅल्क्युलेट करण्याचं, त्याच्यावरतीच न्यूमरिकल पुढं तुम्हाला पाहायला भेटतील. तर आजचं जे लेक्चर आहे ते आपण इथंच थांबूया. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये, रेजिस्टन्स हिटिंगच्या रिलेटेड असेल. तर लेक्चर इथंच थांबवतो मी. धन्यवाद.